हार्बरवरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। चेंबूर स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे वाशी सीएसएमटी लोकल वाहतूक सध्या ठप्प झाली आहे। ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सध्या केलं जाते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। हार्बर रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे। चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे वाशी सीएसएमटी लोकल वाहतूक ठप्प झाली आहे। तर सकाळचे 10 वाजता आहेत आणि अतिशय गर्दीची ही वेळ आहे। अनेक नोकरदार कर्मचारी हे सगळे बाहेर पडलेले आहेत आणि अशा वेळेला त्यांचा प्रचंड खंडोबा झालेला आहे आणि त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचं काम हाती घेतलंय। स्वाती नाईक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। स्वाती, काय नेमके अपडेट्स आहेत? कधीपासून ही वाहतूक ठप्प आहे आणि रेल्वे प्रशासनाने कधीपर्यंत ही वाहतूक सुरळीत होईल या संदर्भात काही अपडेट्स दिलेत का? नक्कीच 15 मिनिटापूर्वीची ही घटना आहे। 15 मिनिटापूर्वी ही टिळकनगर आणि चेंबूर या दरम्यान ही जी ओव्हरहेड वायर आहे ती तुटलेली आहे आणि त्यामुळे जे आहे हार्बर मार्गावरची वाशी टू मुंबई आणि मुंबई टू वाशी अशी जी लोकल सेवा आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। परंतु ही लोकल सेवा तात्काळ सुरू करण्याचे प्रयत्न, शर्तीचे प्रयत्नही रेल्वे प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे। अर्ध्या तासामध्ये ही लोकल सेवा सुरू होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने सांगितलेली आहे। त्यामुळे जे चाकरमानी आहेत त्यांना मात्र आपल्या कामाच्या स्थळी इच्छित स्थळी जाण्यासाठी मात्र उशीर होताना आपल्याला दिसून येत आहे। मात्र वाशी ते पनवेल आणि पनवेल ते वाशी ही लोकल सेवा मात्र सुरळीत सुरू आहे। त्यामुळे वाशीपर्यंत प्रवास करून पुढे बसने किंवा याने चाकरमान्यांना मुंबई गाठावी लागणार आहे। निश्चित धन्यवाद स्वाती दिलेल्या या माहितीसाठी।